मुरबाडमध्ये आगरी सेनेचा विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार सोहळा संपन्न। आगरी सेना तालुका शाखा मुरबाड यांच्या वतीने आज मुरबाड येथील MIDC हॉलमध्ये आगरी समाजातील इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगरी सेनेचे नेते प्रदीपजी साळवी, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणकर, नारायण अंदाडे, संजय फुलोरे, लहू डोंगरे, दीपक खाटेगरे, रामभाऊ दुधाळे, दीक्षिता वारगडे, मोहन गडगे, जगन माळी, हरेश टेकडे, पांडुरंग शिंगोळे, दिलीप शेळके इत्यादी मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आगरी सेनेच्या माध्यमातून जवळपास 300च्या आसपास गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवळपास 22 व्यक्तींना समाजाच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। यावेळी नितेश डोंगरे लिखित दंगल या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले। ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या मुलांनी शिक्षणात भरारी घेतली आहे, सर्व क्षेत्रात यश मिळवले आहे। जमिनी विकून परदेशात शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या देशात शिक्षण घ्यावे। देशातील नेत्यांनी भारतात शिक्षण घेऊन क्रांती घडवली आहे। विद्यार्थ्यांना आपल्याला आवड असेल त्यात शिक्षण घ्यावं, जिद्द चिकाटीने अभ्यास करावा, नापास होण्याचे भय मनातून काढून टाकावे, असेही प्रतिपादन प्रदीपजी साळवी यांनी मार्गदर्शनात केले। तसेच मंगेशजी शेलार यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले, तर सुरेश जाधव सरांनी शालेय विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात कसे जाता येईल याचे अगदी सूचक मार्गदर्शन केले। या संपूर्ण कार्यक्रमासाठी आगरी सेना मुरबाड तालुका अध्यक्ष महेशजी भगत, युवा अध्यक्ष तानाजी लिहे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। गुरुनाथ मात्रे, दिनेश दळवी, सुरेश गोंधळी, उल्हास बाबरे, विशाल भगत, राकेश गुंडेरे, नितीन राणे, मार्तंड टेकडे, शरद वारगडे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहभाग घेतला। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितेश डोंगरे यांनी केले।